आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमेरिकल बेस्ड ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमेरिकल नंबर 13 पाहणार. अ क्यूब ऑफ 150 mm साइड is subjected to a uniform tensile stress of 50 न्यूटन पर mm स्क्वेअर ऑन ऑल फेसेस. एक क्यूब ब्लॉक दिलेला आहे, त्याची साइड आपल्याला किती दिली आहे 150 mm, म्हणजेच लेंथ 150, बेस 150, डेप्थ 150 mm दिलेले आहे. त्याचप्रमाणे त्यावरती काय केले, ऑल फेसेस वरती टेन्साइल स्ट्रेस दिलेला आहे, तो किती आहे 50 न्यूटन पर mm स्क्वेअर. कॅल्क्युलेट द इन्क्रीज इन व्हॉल्यूम. इन्क्रीज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितले ऑफ द क्यूब अँड बल्क मॉड्युलस के फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टेक यंग मॉड्युलस इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. यंग मॉड्युलस ही दिलेला आहे. त्याचप्रमाणे पॉइझन रेशो म्यू 0.33 दिलेला आहे. तर दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया, क्यूब डायग्राम आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. तर न्यूमेरिकल मध्ये दिलेल्याप्रमाणे आपण काय केले, क्यूब ब्लॉक डायग्राम ड्रॉ केलेले आहे. आपल्याला त्यावरील स्ट्रेसेस किती दिले, टेन्साइल स्ट्रेसेस दिलेत, म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणार आहे. किती आहेत 50 न्यूटन पर mm स्क्वेअर. इथं 50 न्यूटन पर mm स्क्वेअर, इथं सुद्धा 50 न्यूटन पर mm स्क्वेअर, इथं सुद्धा 50 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याचप्रमाणे डायमेन्शन किती दिलेत 150 mm साइड, 150 mm लेंथ, 150 mm बेस आणि 150 mm डेप्थ. सर्व डायमेन्शन आपण इथं दिलेले आहेत. आता ह्या डायग्रामच्या सहाय्याने आणि गिवन डाटाच्या सहाय्याने काय करूया, आपण जो काही व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्या फाइंड आउट करूया. सर्वप्रथम काय करायचे, आपल्याला कॅल्क्युलेट द इन्क्रीज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितले. त्याचप्रमाणे बल्क मॉड्युलस के फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर बल्क मॉड्युलस के आपण कसं काढतो, तर रिलेशन बिटवीन ई अँड के या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण काय काढू शकतो, बल्क मॉड्युलस के काढू शकतो. मग या दोघांचं रिलेशन आपण रिलेशन बिटवीन ई जी के या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर रिलेशन बिटवीन ई के काय असतं, तर यंग मॉड्युलस इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस ही माहिती आपल्याला दिलेला आहे, किती आहे तो 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये लागतं. त्यांनी सुद्धा तसंच दिलेलं आहे, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. इज इक्वल टू थ्राइस ॲज इट इज. बल्क मॉड्युलस के फाइंड आउट करायचा आहे ॲज इट इज, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू दिली आहे, किती आहे 0.33. आपल्याला यातलं के हवाय, बाकी सर्व टर्म दुसऱ्या साईडला ठेवूया, के एका साईडला ठेवूया, के इथं ठेवूया. हा ब्रॅकेट काय होणार, इकडं डिवाइड होणार. करूया मग 2 × 10⁵ डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.33 ब्रॅकेट कम्प्लीट. हा केला 3 इकडे काय इंटू आहे, तिकडे पाठवल्यानंतर काय होणार डिवाइड होणार, म्हणजे याला काय होणार इंटू 3. देअरफॉर बल्क मॉड्युलस के कॅल्क्युलेट करूया. हे सुद्धा ब्रॅकेटमध्ये लिहूया, कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁵ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये अजून एक ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.33 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं, काहीतरी मोठी व्हॅल्यू आलंय, छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. आन्सर किती आलं 196.078 इंटू 10⁻3. बल्क मॉड्युलस केचं युनिट काय असतं, न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याचप्रमाणे आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, इन्क्रीज इन व्हॉल्यूम म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. मग चेंज इन व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय असतं, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. याचाच फॉर्म्युला काय असतो, सर्व स्ट्रेस आपल्याला सेम दिलेत. सेम जर का स्ट्रेस दिलेले असेल तर काय करतो आपण, स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन कॉमन काढत असतो. म्हणजेच कसा फॉर्म्युला होणार, स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस ई, ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1 मायनस ट्वाइस. व्हॅल्यू पुट करूया. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे, टेन्साइल म्हणजे तिने सुद्धा प्लस येणार, म्हणजेच 50 प्लस 50 प्लस 50, एक्स वरती 50, वाय वरती 50, झेड वरती 50 डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी किती आहे, न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.30. कॅल्क्युलेट करूया, म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV भेटणार. सर्वप्रथम हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 1 मायनस ट्वाइस ऑफ 0.33 इज इक्वल टू किती आलं 0.34 आलं.
या 0.34ला हे ब्रॅकेट इंटू करूया. इंटू ब्रॅकेटमध्ये 50 प्लस 50 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू हे सगळं मिळून 51 आन्सर आलं. डिवायडेड बाय ही व्हॅल्यू करूया. ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 10 टू द पॉवर 5 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 2.55 इंटू 10 टू द पॉवर -4. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आहे. स्ट्रेनला युनिट नसतं म्हणजेच युनिटलेस. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV फाइंड आउट केलंय. ह्याच्या सहाय्याने काय करूया आता चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करूया. कसं होणार मग बघा. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय असतं चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे एका साईडला ठेवा. हा डिवाइड बी इकडे काय होणार इंटू होणार. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV फाइंड आउट केले की ते 2.55 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय असतं लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ. म्हणजेच काय होणार ब्रॅकेटमध्ये 150 इंटू 150 इंटू 150चा क्यूब केलं तरी चालते. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम आपलं फायनल आन्सर किती येणार कॅल्क्युलेट करूया. सगळ्यांचा प्रोडक्ट आहे. ब्रॅकेट घातलं नाही घातलं तरी चालतं. डायरेक्ट करूया. 2.55 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू 150 इंटू 150 इंटू 150. डायरेक्ट 150चा क्यूब जरी केलं तरी चालते. फायनल आन्सर किती आला आपला 860.625. चेंज इन व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमचं युनिट काय असतं mm3. आपण आता इथं काय केलं के ची व्हॅल्यू रिलेशन बिटवीन E अँड के न फाइंड आउट केली. अजून एक फॉर्म्युला आहे तर ऑर म्हणून लिहा. रिलेशन बल्क मॉड्युलस के काढण्याचा अजून एक फॉर्म्युला काय असतो के इज इक्वल्स टू डायरेक्ट स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. हा बल्क मॉड्युलस केचा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट स्ट्रेस किती दिलाय 50 घेणार डिवाइडेड बाय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV किती फाइंड आउट केली आपण 2.55 इंटू 10 टू द पॉवर -4. ह्या फॉर्म्युला सुद्धा हेच आन्सर आलं पाहिजे. टॅली करूया. देअरफॉर बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू काय होणार 50 डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2.55 इंटू 10 टू द पॉवर -4 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं. काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे. छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. 196.078 इंटू 10 टू द पॉवर 3. बल्क मॉड्युलस केचं युनिट काय असतं न्यूटन पर mm². दोन्हीकडे व्हॅल्यू चेक करा. बल्क मॉड्युलस के 196.078 इंटू 10 टू द पॉवर 3 न्यूटन पर mm². दोन्ही मेथडने सुद्धा आपण बल्क मॉड्युलस के फाइंड आउट करू शकतो. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे इन्क्रीज इन व्हॉल्यूम आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे. त्याचप्रमाणे बल्क मॉड्युलस के दोन्ही मेथडने इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चाल जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 14 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.